हॅलो, हाय, गुड मॉर्निंग संभाजीनगर. कसे आहात सगळे? हेल्थ कॉन्शियस राहणं कोणाला नको आहे, आणि हेल्थ कॉन्शियस राहणं मला पण खूप आवडते. त्यासाठी बघा मी हे बनवलेलं आहे. यामध्ये एक 9 प्रकारचे मी आयटम टाकलेले आहे. त्यामध्ये टाकलेले जवस, बडीशोप, तीळ, धनाडाळ, टरबूज बी, सूर्यफूल बी आणि खरबूज बी, जिरे आणि ओवा पण टाकला आहे. हे सगळं वेगळं वेगळं घेऊन मिसळून याला थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे. भाजून मग पूर्ण एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर हे बघा असं मिश्रण झालेलं आहे. यामध्ये बिया तर खूप सुंदर दिसत आहे. धनाडाळ पण भारी दिसते समोरच. कडक कडक लागते म्हणून खायला पण जरा छान वाटते. आणि जेवण झाल्यानंतर खाल्लं तर पचन पण होतं, ॲसिडिटी पण होत नाही, आणि लेकरं तर आवडीने खातात. हे बघा सर्व मिश्रण मी या बरणीमध्ये भरून घेतले आणि छान पण दिसतंय ते. आता एक मी नर्सिंग स्टाफ असल्यामुळं मी इतरांची काळजी तर घेते, पण घरातल्यांची पण काळजी घेणं गरजेचं आहे आणि माझी स्वतःची पण काळजी घेणं गरजेचं आहे. ॲसिडिटी, अपचन ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात. त्यासाठी आपण हे करायला पाहिजे. एक वेळेस करून बघा, मुलं पण आवडीनं खातात. असं तर सूप कोणी लवकर खातच नाही आहे, पण असं दिसलं की थोडं बरं वाटतं खायला, आणि छान पण लागते ते. एकदा करून बघा. चला पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.